कंधार सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागात एकूण 9 कर्मचारी असताना सुद्धा त्यापैकी एकही कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून कार्यालयात उपस्थित राहत नाही. या कार्यालयाचा कारभार चक्क रामभरोसे असून खाजगी नेमलेल्या व्यक्तीवर चालतो आहे. चला, आज आम्ही कंधार येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे अधिकारी यांच्या कार्यालयात आलो होतो. परंतु या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून येथील कर्मचारी अधिकारी एकूण 9 जणांचा स्टॉप आहे. एकाही दिवशी या ठिकाणी आम्हाला ज्या वेळेस येतो त्या वेळेस आम्हाला ते दिसत नाहीत आणि त्यांच्या एक या ठिकाणी प्रायव्हेट मुलगा त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये. आणि इथले जे कंधारे असतील, जे काही अधिकारी असतील, हे वारंवार आम्ही इथं आहोत, आम्ही बाहेरगावी गेलोत, रोपवाटिकेसाठी गेलोत, असे उडवाउडवीचे नेहमी उत्तर देत आहेत. आणि सर्व पत्रकार बांधवांचे फोन देखील उचलत नाहीत ते. या ठिकाणी 9 जणांमध्ये रेंजर म्हणून किशन कंधारे असतील, वनपाल सांगडे, पुन्हा वनपाल वाघमारे, वन परीक्षक गीते कांबळे, लिपिक गवारे, वनमजूर पंढरे शिंदे, कपाळे, आणखीन 3 इतर आहेत. पण यापैकी या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित राहत नाही. वेळोवेळी आम्हाला ते फक्त खोटं बोलण्याचंच काम करत राहतात. आम्ही या गावाला गेलोत, आम्ही त्या गावाला गेलोत, म्हणजे यांना या ठिकाणचं काहीच घेणं देणं नसल्यासारखं अशा अधिकारी वावरत आहेत. कंधारचं सामाजिक वनीकरण कार्यालय हे खाजगी व्यक्तीच्या मार्फत चालले जाते आणि हे सर्व अधिकारी मात्र ग्रामीण भागात नावालद्वारे दाखिता त्यांना आणले जातात. आज कंधार तालुक्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी आम्ही सामाजिक वनीकरण कार्यालयाला भेट दिली असता माझ्या समवेत पूर्ण कंधार तालुका इलेक्ट्रॉनिक टीम आहे. या माध्यमातून या महाराष्ट्राच्या वनसचिवाला, महसूल विभागाच्या सचिवाला विनंती आहे की पत्रकार लोकांना सुद्धा भेटायला इथल्या वन रक्षकाला किंवा इथल्या रेंजरला वेळ नाही आहे. वेळ काढूपणाचं धोरण राबवत आहेत. कंधार तालुका हा लोहा आणि मुखेडच्या मध्ये बसलेला डोंगराळ भाग असून त्यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. परंतु सतत उडवाउडीचे उत्तरं देणे, वेळ काढूपणाचं धोरण राबवणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून आपली ड्युटी नांदेडवरून करणे, त्याला ग्रामीण भागामध्ये एक शब्दशः वापरला जातो की उंटावरून शेळ्या हाकणे. तसाच प्रकार या तालुक्यामध्ये या वन कार्यालयाच्या माध्यमातून, सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून चालला आहे. आणि शासनाचा, पर्यायाने जनतेचा कोटी रुपयाचा, लाखो रुपयाचा चुराडा या ठिकाणी रेंजर किशन कंधारे यांच्या माध्यमातून सांगळे, वाघमारे, गीते कांबळे हे करत आहेत असं कंधार तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाला वाटतं. याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. माननीय तहसीलदार साहेबांनी, SDM मॅडमनी संबंधित अधिकाऱ्याची या बातमीची दखल घेऊन त्यांची योग्य ती चौकशी करून, खातेनिहाय चौकशी करून या संबंधितांना कारवाई करावी, यासाठी या ठिकाणाहून आम्ही मागणी करत आहोत.